या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिवा आणि आशू घरातून बाहेर येतात आणि तुळशीला काजळ लावत प्रार्थना करतात की आता इकडून सुद्धा कोणतंही संकट आपल्या घरावर यायला नको. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांकडे बघून हसू लागतात. दुसरीकडे त्या सुहासला काही झोप येत नसते, मच्छर चावत असतात, गरम होत असते आणि त्यामुळे तो खूप वैतागतो. ती कीर्ती मात्र शांतपणे झोपलेली असते आणि त्यामुळे तो अजूनच चिडतो आणि तिला देखील झोपेतून उठवू लागतो. पण ती काही झोपेतून उठत नाही, त्यामुळे सुहासच पुन्हा कसाबसा जाऊन झोपतो. दुसरीकडे आशू आणि शिवा सगळीकडे काजळ लावत असतात आणि मग त्यानंतर आशू शिवाला सांगतो की आपण त्यांच्या खोलीच्या दाराला सुद्धा काजळ लावू, कारण तिथूनच सगळी संकटे येतात. आणि ते ऐकून शिवा हसू लागते आणि मग त्यानंतर आशू कीर्ती आणि सुहासच्या खोलीकडे जाण्यासाठी निघणार. इतक्यात शिवा एक विचित्र आवाज काढते, त्यामुळे आशू तर खूपच घाबरतो आणि आजूबाजूला बघू लागतो. तर तो आवाज इकडे सुहासने देखील ऐकलेला असतो, त्यामुळे त्याची झोपमोड होते. इकडे आशू शिवाला विचारत असतो की तू आत्ता आवाज ऐकला का, पण शिवा नाटक करत नकार देते. तर आशू पुन्हा त्या खोलीकडे जाण्यासाठी निघतो, तर शिवा पुन्हा आवाज काढते. तर आशू म्हणत असतो की शिवा खरं खरं सांग, तूच आवाज काढला ना मला घाबरवण्यासाठी. पण शिवा म्हणते की नाही रे आशू, आत्ता तर मी सुद्धा आवाज ऐकला. तर दुसरीकडे तो सुहासही खूपच घाबरलेला असतो. त्याला असं वाटत असतं की नक्कीच भूत आलं आहे, त्यामुळे तो कीर्तीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही उठत नाही. इकडे याला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. तर इकडे आशूला समजतं की शिवाच मुद्दाम आवाज काढते, त्यामुळे तो म्हणत असतो की आता मी तुझ्याकडेच बघत उभा राहणार, बघतोय मग कसा आवाज येतो ते. आणि त्यामुळे शिवा हसू लागते. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असताना सुहास लपत छपत घरातून म्हणजेच त्याच्या त्या खोलीमधून बाहेर येऊ लागतो आणि त्यामुळे हे दोघेजण लपून बसतात. तर सुहास बाहेर येतो आणि मग त्यानंतर शिवा आणि आशू पुन्हा वेगवेगळे विचित्र आवाज काढू लागतात आणि सुहास तर अजूनच घाबरतो. त्याला असं वाटत असतं की नक्कीच भूत आलं आहे. त्यामुळे तो त्याच्या रूमच्या बाहेरच बसतो आणि मोठमोठ्याने रडू लागतो. तो म्हणत असतो की मी आत्तापर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत ना त्यांच्यासाठी माफी मागतो, पण प्लीज मला काही करू नका. आणि त्याची ती अवस्था पाहून शिवा आणि आशू हसू लागतात आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्याला अजूनच घाबरवतात. सुहास म्हणत असतो की हवं तर ना मी 10 उठाबशा काढतो, पण मला काही करू नका. आणि मग तो सरळ उठाबशा काढायलाही सुरुवात करतो. 4 उठाबशा झाल्यानंतर तो थांबतो. तर आशू पुन्हा एकदा आवाज काढतो, त्यामुळे सुहास पटपट उठाबशा काढतो आणि पटकन पुन्हा एकदा त्याच्या खोलीत जातो. तो खूप जास्त घाबरलेला असतो आणि त्यामुळे कीर्ती नेमकं काय घडलं आहे हे बाहेर जाऊन बघायचं ठरवते. आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा ती शिवाला आणि आशूला पाहते आणि याच दोघांनी सुहासला घाबरवले हे तिच्या लक्षात येतं, त्यामुळे ती खूप चिडते. तर शिवा आणि आशू हसतच तेथून निघून जातात. कीर्ती मात्र म्हणत असते की शिवा हे घर तर तू वाचवतेस ग, पण तिकडे असणारं तुझं घर कोण वाचवणार. आणि ती हसतच पुन्हा तिच्या खोलीत जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सीताई आणि शिवा देवघरामध्ये बसलेल्या असतात, देवांची पूजा करत असतात. सीताई शिवाला सगळं काही व्यवस्थितपणे समजावून सांगत असते आणि त्यांच्या छान गप्पा गोष्टी सुरू असताना भाऊ त्या ठिकाणी येतात. ते कौतुकाने त्या दोघींकडे पाहतात आणि मग काही न बोलताच बाहेर येतात. तर शिवा ही त्यांच्या पाठोपाठ बाहेर येते. ती विचारत असते की भाऊ काय झालं. तर ते म्हणत असतात की शिवा काही नाही, आपल्या घरात हे जे काही बदल झाले आहेत ना ते बघून मला खरंच खूप छान वाटतंय. तू मला सांगितलं होतं की तू सीताचं मन नक्की जिंकशील आणि तू खरंच तिचं मन जिंकून दाखवलं. मला तुझा अभिमान वाटतोय बाळा. आणि ते ऐकून शिवा म्हणते की हो भाऊ, पण हे सगळं तुमचा हात माझ्या डोक्यावर असल्यामुळे शक्य झालं, मला एकटीला हे सगळं करणं शक्य नव्हतं. तर भाऊ म्हणत असतात की नाही, हे जे काही घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे. आणि आता सीतामध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत हे बघतोय मी. खरंच मला खूप आनंद होतोय. तिचं बालपण कुठेतरी हरवत चाललं होतं हे माझ्या लक्षात येत होतं, पण मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हतं, कारण ती आमच्या संसारामध्ये खूप रमून गेली होती. पण फक्त तुझ्यामुळे तिला तिचं बालपण परत मिळालं आहे. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि मला जितका तुझा अभिमान वाटतो ना तितकाच तुझ्या बाबांनासुद्धा वाटत असणार याची मला खात्री आहे. आणि ते ऐकून शिवाला तर खूपच आनंद होतो आणि ती भाऊंचा आशीर्वाद घेते. तर भाऊ तिला जवळ घेत शाबासकी देतात. दुसरीकडे सीताई पुस्तक वाचत बसलेली असते. मग शिवा आणि काकू त्या ठिकाणी येतात. त्या दोघीजणी सीताईंना सांगत असतात की कीर्ती सगळं काही एकटीच करते, तिला आमच्या मदतीची गरज नको आहे. तर सीताई हसून म्हणत असते की अगं तिला असं वाटत असेल की कोणीही आपल्यावर नजर ठेवायला नको, म्हणून मग तुम्हाला तिने बाहेर पाठवून दिलं.
आणि मग त्यानंतर सीताई शिवाला आणि उर्मिलाला सांगते की आपण सगळ्याजणी मिळून ना कुठेतरी मस्त गर्ल ट्रिपला जाऊ. आपण एखादं छानसं ठिकाण शोधू आणि सगळ्याजणी तिकडे जाऊयात. आणि ते ऐकून शिवा आणि उर्मिलासुद्धा खुश होतात. आणि त्यांचं प्लॅन सुरू असतानाच शिवाचा मित्र धावतच त्या ठिकाणी येतो. तो शिवाला म्हणत असतो की पटकन चल, आपल्याला वस्तीत जायचं आहे. तर शिवा विचारत असते की अरे नेमकं घडले तरी काय. सीताईसुद्धा त्याला म्हणत असते की तू जरा शांत हो आणि काय घडले ते सांग. आणि मग त्यानंतर तो काय घडला आहे हे त्या तिघींना सांगायला सुरुवात करतो. आणि त्याने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून सीताई, शिवा, उर्मिला खूपच चिडतात. सीताई स्वतः शिवाला म्हणते की जा शिवा आणि तुझ्या पद्धतीने हा सगळा प्रश्न सोडव, त्या माणसाला अजिबात सोडू नको. आणि मग त्यानंतर शिवासुद्धा लगेच बुलेटवरून तिकडे जाण्यासाठी निघते. तर जाण्याआधी तिने तिच्या मित्राला सांगितलेलं असतं की त्या मुलींना आणि आपल्या गँगला कॉलेजमध्येच यायला सांग. आणि मग जेव्हा शिवा त्या ठिकाणी येऊन पोहोचते तेव्हा काही मुली आणि तिची गँग त्या ठिकाणीच असतात. शिवा त्या मुलींना म्हणते की काळजी करू नका, मी आले आहे, आता जे काही आहे ना ते मी बघते. पण तितक्यात एक सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी येतो आणि शिवाला अडवत विचारतो की कुठे चाललीस ग तू, तुझी गाडी बाहेर लाव. तर शिवा शांतपणे विचारते की साबळे सर कुठे आहेत. पण तो सिक्युरिटी गार्ड तिच्यासोबत विचित्रपणे वागू लागतो आणि त्यामुळे शिवा सरळ त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की मी इज्जतीत बोलते ना, मग तू सुद्धा नीटच बोलायचं. आणि मग ती सरळ ते साबळे सर ज्या ठिकाणी असतात तिकडे जाण्यासाठी निघते. आणि मग त्यानंतर आपल्याला समजतं की जेव्हा तिचा मित्र घरी आलेला असतो तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की त्यांच्या वस्तीजवळ असणाऱ्या कॉलेजमध्ये साबळे सर नावाचे एक प्रोफेसर आहेत आणि त्यांनी वर्गातल्या मुलींसोबत चुकीचं वर्तन केलं आहे. जर बाहेर कोणाला ही गोष्ट सांगितली तर तुम्हाला नापास करू अशी धमकीसुद्धा दिली आहे. आणि त्याचमुळे शिवा खूप चिडलेली असते आणि ती त्या कॉलेजमध्ये आलेली असते. पण पुन्हा काही सिक्युरिटी गार्ड्स तिला आडवे येतात, पण शिवा त्या सगळ्यांना चांगला धडा शिकवते. आणि एकाची तर कॉलर पकडूनच त्याला ते साबळे सर कुठे आहेत हे विचारत त्याला त्या ठिकाणी घेऊन जाते. त्यानंतर एका हॉलमध्ये कार्यक्रम सुरू असतो. ते साबळे सर त्या ठिकाणीच असतात. आणि मग शिवा त्या मुलींकडून खात्री करून घेते की हा नक्की तोच माणूस आहे का. त्यावर त्या मुली हो म्हणतात आणि मग शिवा सरळ तिच्या गँगसोबत त्या हॉलमध्ये येते. तर ते साबळे सर मुलांना सांगत असतात की तुम्ही सगळी माझी मुलं आहात, तुमची प्रगती व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. आणि मग त्यानंतर शिवा सरळ तिच्या गँगसोबत स्टेजवर जाते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. ते विचारत असतात की कोण आहे तुम्ही आणि काय काम आहे तुमचं इथे. तर शिवा म्हणत असते की तुमच्यापैकी साबळे कोण आहे. तर ते साबळे सर पुढे येतात आणि म्हणतात की मी आहे, तुमचं माझ्याकडे काही काम आहे का बोला. तर शिवा सरळ त्यांच्या पुढे जाते आणि त्यांच्या कानाखाली मारते. त्यामुळे ते सर स्टेजवरच खाली पडतात. तर त्या कॉलेजचे विद्यार्थी शिवाच्याच अंगावर धावून येत विचारतात की कोण आहेस ग तू आणि तुझी हिंमत कशी झाली आमच्या सरांना मारायची, त्यांना हात लावायची. तर शिवा म्हणत असते की फक्त त्यांना हातच लावले, पण त्यांनी जे काही केलं आहे ना ते ऐकल्यावर त्यांना लाथेने तुडवावंसं वाटेल तुम्हाला. पण तरीही तो साबळे नाटक करत म्हणत असतो की काय झालं आहे मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का. तर शिवा पुन्हा त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते इतकं नीच वागायला तुला लाज वाटत नाही का रे. आणि मग त्यानंतर ती त्या मुलींना समोर बोलावते आणि त्या मुलींना पाहून ते सर खूपच घाबरतात. तर शिवा त्या मुलींना हिंमत देत म्हणत असते की घाबरू नका आणि जे काही घडलं आहे ते सगळ्यांच्या समोर सांगा, मी आहे तुमच्यासोबत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शिवाच्या माहेरचं जे घर असतं ते दिव्या स्वतःच्या नावावर करून घेते आणि मग ते पेपर्स ती कीर्तीकडे देते. तर कीर्ती ते पेपर शिवाच्या काकांकडे देते आणि त्यामुळे शिवाचे काका शिवाच्या वडिलांच्या घरावर कब्जा करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.